डॉक्टर विश्वजित कदम यांनी पलूस कडेगाव मतदारसंघात विकासाची गंगा आणली असून त्यांनी केलेल्या विकास कामांचे पोचपावती मतदारांनी मतपेटीतून व्यक्त करून प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन सौ स्वप्नाली विश्वजित कदम यांनी महिलांना आवाहन केले। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या निवडणूक प्रचारार्थ सौ स्वप्नाली कदम व सौ भारती लाड यांच्या उपस्थितीत कुंडल येथे रुक्मिणी मंगल कार्यालयामध्ये महिला मेळावा पार पडला। यावेळी त्या बोलत होत्या। सौ स्वप्नाली कदम पुढे म्हणाले की स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांनी या मतदारसंघात कोट्यावधीची विकास कामे केली असून भारती विद्यापीठ, भारती हॉस्पिटल, सोनी हिरा साखर कारखाना यासारख्या संस्था स्थापन करून युवकांच्या हाताला काम दिले। या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार डॉक्टर विश्वजित कदम विकासाची कामे करत आहेत। त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्यांना प्रचंड उच्चांकी मताने निवडून देऊया असे त्या शेवटी म्हणाले। या प्रसंगी गौरी भोसले, मालन मोहिते, ॲडव्होकेट मनीषा रोटे, पूनम लाड, मीनाक्षी सावंत, श्वेता बिरनाळे, प्रणाली पाटील, शर्मिला लाड, ग्रामपंचायत सदस्य सौ सोनाली थोरबोले, रेश्मा टेके, शुभांगी माळी, मनीषा लाड, सुगंधा इडके, अक्काताई सोळवंडे, मायाकाकी जाधव, शुभांगी भिसे, रेखाताई शिंदे व कुंडल येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, कुंडल।